मित्रांनो नमस्कार. रामकृष्ण हरी रामराम. एक पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुक्यामध्ये जी काही घटना घडली, ह्या घटनेचा जाहीर निषेध आणि त्या लहानशा चिमुकलीला आमच्या परिवारातर्फे किंवा आमच्या जड अंतकरणानं भावपूर्ण श्रद्धांजली. अजून किती लहान लहान चिमुकल्या मुलींना अशी भावपूर्ण श्रद्धांजली द्यावी लागेल देवा, मनाला तो विचार करून सुद्धा काटा येतो. पण या ठिकाणी आज त्या मुलीवरती अत्याचार झाला. तो अत्याचार काय असतो त्या लहान चिमुकलीला हे माहिती नाही. पण या ठिकाणी दुर्दैव असं आहे, ह्या लहान चिमुकलीनं आजोबा म्हणून त्या कांबळ्यावरती विश्वास ठेवला आणि गोट्यामध्ये गेली आणि ती परत कधी आलीच नाही. आता या ठिकाणी जर त्या कांबळीच्या जागी दुसरं कोणीतरी असलं असतं, पाटील म्हणा, कुलकर्णी म्हणा, कुणीही असलं असतं, तर आतापर्यंत महाराष्ट्राची अवस्था काय झाली असती हे तुम्हाला वेगळं सांगायची मित्रांनो आवश्यकता नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, गरज आहे आजची. आज पीडित एक ब्राह्मण, एक मुलगी आहे, ना समज ना बालिक, लहान अतिशय छोटी मुलगी आहे, आपल्या आजीकडं उन्हाळी सुट्ट्यासाठी आली होती. त्या मुलीनं जे काही अजून आयुष्यही बघलं नाही, त्या मुलीवरती अत्याचार त्या एका म्हाताऱ्या 65 वर्ष हरामखोर माणसाने केला. याचा निषेधाने यांना फाशी वगैरे नाही, फाशी कधी होईल, या लोकांना चौकामध्ये याचे हातपाय तोडून यांना आयुष्यभर जिवंत ठेवलं पाहिजे. दुर्दैव आता या गोष्टीचं वाटतंय की हिंदुत्व मानणारा समाज नेहमी ह्या लोकांच्या शिव्या खातो, खाली कमेंट करतो. आता यामध्ये मी एक महत्त्वाचा विषय बोलला, तो म्हणजे या ठिकाणी पीडित महिला, पीडित बालिका ही ब्राह्मण समाजाची आहे. आता यावरती कोणीच काही बोलणार नाही. जे पुरोगामीवादी नकली लोक आहेत, हे नकली लोक, हे उरबडवे यूट्यूबर्स, हे उरबडवे न्यूज चॅनल्स, बघा कुठं बातम्या आहेत का? बातम्या ही नाहीच्या बरोबर आहेत. आणि हे कुठले हे यूट्यूबर आहेत ना फालतू नालायक, हे सुद्धा यावरती कोणी बोलत नाही. एरवी हे फिलिस्तीनवरती बोलतात, इराणच्या लहान लहान लेकरावरती बोलतात, पण महाराष्ट्राच्या शिवबाच्या महाराष्ट्रामधील एका निष्पाप बालिकेसाठी ह्या लोक तोंडामध्ये मूळ गिळून बसलेत. याचा काही करून सोक्षमोक्ष लावावा. आणि एवढा शांतप्रिय समाज आहे, ब्राह्मण समाज झाला, आपला मराठा समाज झाला, हा समाज या लोकांनी बदनाम करून ठेवलाय. फक्त काही झालं की लोकशाही, संविधान, मग अशा वेळेस या लोकांना कुठला संविधान किंवा लोकशाही काही आठवत नाही, हे सगळे गप्प बसतात. अशा वेळेस यांची लोकशाही, संविधान हे पुढे घेऊन रस्त्यावरती येत नाहीत. आता यामध्येच आलेलं एक पुढचं नाव आहे संजय राऊत. आता हे सगळ्या गोष्टी आहेत. महाराष्ट्र अक्षरशः दुःखामध्ये आहे. महाराष्ट्रातील जो आमचा समाज आहे, ब्राह्मण समाज आहे, हा नेहमी महाराष्ट्र धर्मासाठी, भारतीयत्वासाठी, हिंदू देवीदत्वासाठी हा तत्पर असतो. पण आम्हाला काय काय भोगावं लागतंय ती आम्हालाच माहिती आहे. आमच्या कुटुंबातील आज एक चिमुकली गेली आहे, यासाठी आम्ही रस्त्यावरतीही येत नाही. आम्ही आपले शांतता दाखवतो. अजून किती शंड म्हणून राहायचं हो त्याच्यामध्ये. आज त्या चिमुकलीची अवस्था झाली आहे, उद्या आमच्या मुलीपर्यंत ही वेळ येऊ शकते. त्यामुळं ह्या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे. जर खरे देवभाऊ जातीवंत असतील, आता बघा अनेक पक्ष आहेत, अनेक पक्ष आपल्या जातीची भूमिका मांडतात. देवभाऊला एक कोपरापासून विनंती आहे, तुम्ही यावेळेस जातीकडे बघाच, खास करून तुमच्या जातीकडे बघा. आज गरज आहे, आज ब्राह्मणांना तुमची गरज आहे. तुम्ही त्यांच्या पाठीमागं 100% उभे राहा. आणि या सगळ्याचं तो संजय नावाचा राऊत भांडूपचा आता राजकारण करत सुटलाय. ह्या सगळ्यामधील कुणीही बोललं नाही,
पण राऊत नक्की बोलला येऊन. राऊत बोलतो काय, देवाभाऊनं माफी मागितली पाहिजे, 1500 रुपये देऊन याच्या बदल्यामध्ये बलात्कार व हत्या करायचा अधिकार दिला का. आणि मला आणि ह्या भगिनीला सांगायचं आहे की सर्वांनी रस्त्यावरती उतरा, विरोधी सगळ्यांनी रस्त्यावरती उतरा, सरकारचा निषेध करा, बंड करा. आणि याला जबाबदार हे सरकार आहे, देवेंद्र फडणवीस आहेत, गृहमंत्री आहेत. आणि आरोपी हा तो नराधम कांबळे नाही, आरोपी हे सरकार आहे. यामध्ये कांबळे हे नाव मी घेतलं, तो आहे आरोपी म्हणून, पण हे नाव सुद्धा घेणं राऊतानं टाळलेलं आहे. राऊतानं कुणाचं कसलंच नाव नाही घेतलं. ज्यावेळेस त्याला रिपोर्टर विचारतात त्यावेळेस तो म्हणतो आरोपी हा आरोपी नसून, आरोपी हा रेपिस्ट नसून, आरोपी हे सरकार आहे, सरकारच्या विरोधामध्ये बंड करा. अहो काय काय ऐकायचं अजून. आणि आता हे सगळे ते ऐकून खाली लिबरल असोसिएशन खाली कमेंट करतं, याची लाज वाटते हो. आता बघा या व्हिडिओच्या खाली सुद्धा अशा अनेक कमेंट येतील. आम्ही आमच्या धर्माविषयी बोललं, खाली कमेंट येतात. आमच्या भारताविषयी बोललं, खाली कमेंट येतात. आमच्या रामाविषयी बोललं, खाली कमेंट येतात. आम्ही जय श्रीराम बोललं, कमेंट येतात. रामकृष्ण हरी बोललो, कमेंट येतात. आणि हे कमेंट करणारे कुठले मुस्लिम नसतात बरं. आणि कमेंट करणारे कुठले कोणी नसतात. हे कमेंट करणारे आपल्याच आडनावाचे मोरे, पाटील, जगताप, काळे अशी मंडळी असतात. हे सगळे बघून अक्षरशः काळजामध्ये मित्रांनो आग लागते. आज त्या गोंडसपुरीचा फोटो बघितला आणि ह्या काळजामध्ये आमच्या एवढी आग लागली आहे, तर तिच्या आईच्या वडिलाच्या हृदयामध्ये किती आग लागली असेल. आणि आत्तापर्यंत ज्या ज्या मुलीवरती अवस्था अशी येते, त्या कुटुंबावरती अवस्था येते, त्यांची नेमकी अवस्था कशी असेल हो. पण अशावरती ही काही निर्लज्ज लोक राजकारण करतात. अशावरती कुठलंही राजकारण न करता, धर्माच्या जातीच्या आड न जाता, त्या आरोपीला चौकामध्ये उभा करून जिवंत जाळा किंवा त्याला फाशी द्या, यासाठी लोकांनी एक झालं पाहिजे. अशा वेळेस कुठला पक्ष राजकारण हे बिलकुल पाहू नये. आज त्या चिमुकलीवरती ही वेळ आली आहे, उद्या आपल्यावरती वेळ येऊ शकते. तर आम्हाला एक मुलगी आहे, मला भीती वाटते गोष्टीची ही अशी मंडळी इथपर्यंत आली, आमच्यापर्यंत ही कधी पोहोचू शकते. त्यामुळे तुम्हाला हात जोडून कोपरा पसून विनंती आहे, आपली परंपरा संस्कृती ही लहान लेकरापासून सांगायला सुरुवात करा. म्हणजे हे जे काही असतील नराधम, त्यांच्या आमिषाला ते लेकरं बळी पडणार नाहीत. तर अशा हरामखोराला वेळीच ठेचलं पाहिजे. आणि यावरती राजकारण जे मूर्ख करतात त्यांनाही ठेचलं पाहिजे. पण शेवटी एवढं बघितलं. आणि एक आमचे लातूरचे एक यूट्यूबर्स आहेत, सुशील कुलकर्णी, यांचा व्हिडिओ दुपारी पाहिला. त्याचा व्हिडिओ खरंच प्रत्येक बोल हृदयाला भिडलं मित्रांनो, प्रत्येक शब्द हृदय घायल करत होता. आज अरे आपण त्या समाजाला 200-300 वर्षापासून छळत आहे, अजून किती छळणार. अजून त्या समाजाला एक काम करा, रस्त्यावरती उभा करून सगळ्यांना फाशी देऊन टाका. 3-3.5% समाज आहे ब्राह्मण, जो उरला सुरला आहे, त्यांना रस्त्यावरती बोलवा, त्यांना फाशी द्या, कापून काढा. अरे किती तुमची मानसिकता नीच आहे. यावरती अजून काय बोलणार हो, शब्द नाहीत, निशब्द आहे आज.